औंढा नागनाथ पंचायत समितीच्या लेखा विभागातील कथित आर्थिक गैरव्यवहार आणि शासकीय दस्तावेज जाळल्याच्या आरोपांची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हिंगोली जिल्हा परिषद कार्यालयासमोर घंटानाद व दस्तावेज सत्याग्रह आंदोलन करण्यात आले। आंदोलनाचे नेतृत्व तालुका प्रमुख ज्ञानेश्वर झटे यांनी केले, तर जिल्हा प्रमुख संदेशभाऊ देशमुख यांनी आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला। यावेळी संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। आंदोलनात उपजिल्हा प्रमुख गणेशराव शिंदे पाटील, उपजिल्हा संघटक शंकरराव घुगे, शहरप्रमुख रवी अण्णा पुपालू, उपशहर प्रमुख विशाल यादव यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले। मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला। हिंगोली लाईव्ह साठी चंद्रकांत वैद्य। औंढा यांच्या नेतृत्वाखाली गेली 3 वर्ष झालं भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जे गटविकास अधिकारी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। सातत्यानं मोर्चे काढले, वेगवेगळी आंदोलने केली, पण जिल्हा प्रशासन कशामुळे पाठीशी घालत आहे हे कळायला मार्ग नाही। त्यामुळं या ठिकाणी आज घंटानाद आंदोलन केलं। आता हे शेवटचा पर्याय शिवसैनिक म्हणून या ठिकाणी आम्हाला उरला की घंटानाद आंदोलन केले। याच्यानंतर जर प्रशासनाला जर जाग आली नाही तर निश्चितच त्याचे कानपाड वाजवल्याशिवाय आमच्याजवळ पर्याय नाही। आणि त्या अनुषंगानं माझी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला विनंती आहे की आपण कर्तव्यदक्ष शिव आहात, असा आपला नावलौकिक जिल्ह्यामध्ये आहे। आपण कोणाच्याही दबावाला बळी न पडता संबंधित गटविकास अधिकारी आणि संबंधित कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करा, नाहीतर याचे गंभीर परिणाम आपल्या प्रशासनाला भोगावे लागतील आणि याचे सर्वोच्च जबाबदार आपण असाल।